नाही, मी नेहमीच होतं हे, नेहमीच होतं हे. मग मी तुम्हाला काय सांगते, मागच्या वेळेसही डावललं, आताही डावललं. असं एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत का होतं? ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, खरंच विचारा. आमच्याकडनं तुम्ही प्रश्न विचारा त्यांना, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. माझ्या बाबतीत तरी द्यायला पाहिजे. प्रत्येकाचा प्रश्न आहे हा, माझ्या बाबतीत द्यायला पाहिजे. मी का कुठे कमी पडली तिकिटासाठी? पण ते मैत्रीपूर्वक नाही बोलले. ते एकदम तुम्हाला दिलं होतं ना तिकीट, तुम्ही दादागिरी करायला आलेत का? तुम्ही बोलायला आलेत, कॅन्डिडेट कसा असा बोलायला आलेत तर तुम्ही आम्ही उपोषण करतोय कालपासून, काही खाल्लं पिल्लं नाही, आम्हाला हाऊस आहे का? 18 वर्ष काम करून ही वेळ यायची? तुमचं पक्षाचा दोष आहे हा, म्हणून इथे ही वेळ आली कशी? तुम्ही मला तुम्हाला वाटलं बरं आहे 18 वर्षापासून अन्याय करते ही बाई सहन करत आली, सहन करते, काही बोलत नाही, काही आवाज उठत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप असेल, अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य आहेत. अनेकांना जे काही पक्षासाठी स्वतःला वाहून घेतलेले अनेक मातब्बर आणि पक्षासाठी एकनिष्ठ असलेल्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांचं तिकीट कापलेलं आहे. आपण बघतोय त्यांचाही तो हक्क आहे, कारण त्यांनी पक्षासाठी घाम गाळलेला आहे. परंतु हे काय नेमकं त्यांची मनस्थिती आहे, का त्यांचं तिकीट काटलेलं आहे आणि पक्षात ऐनवेळी पक्षात प्रवेश केल्यानंतरही अनेकांना तिकीट दिलं गेलं आहे आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. काय त्यांच्या भावना आहे तेही जाणून घेणार आहोत आणि असं का पक्षांनी केलेलं आहे, अनेक प्रश्न आहेत तेही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करते आणि प्रभाग क्रमांक 20मधून मी उमेदवारी मागितली होती. सर्वसाधारण महिला ही उमेदवारी द्यायला त्यांना काहीच हरकत नव्हती, कारण एकमेव महिला होती की जी उमेदवारी मागत होती. यांनी माझ्या जागेवर एका घरातून महिला आणून उभी केली की जी भाजपची सक्रिय कार्यकर्तासुद्धा नाही आहे. अशा महिलेला उभं करून दिला. मी 18 वर्षापासून काम करते, सक्रिय कार्यकर्ता आहे. किती आंदोलनं केले, किती केसेस आहेत माझ्यावर. म्हणजे असं असताना ते म्हणतात सर्वेत तुमचं नाव नाही आलं, बावनकुळेंच्या सर्वेमध्ये नाव नाही आलं. अरे 18 वर्ष काम केल्यानंतर सर्वेची काय गरज आहे? आणि अशा महिलेला दिलं की जिने स्वतःचे पॉम्पलेट, स्वतःचं चित्र लोकांना वाटलं. 8 दिवस 15 दिवस तुम्ही त्याचं सर्वेत नाव येतं. मग 18 वर्ष काम केलं काहीच नाही. 18 वर्षाचं आम्ही एकदम झिरोमध्ये आलो. म्हणजे हे माझंच नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं केलं आहे. जिथे महिला सुटल्या, जिथे ओपन महिला, OBC महिला, सर्वसाधारण महिला, या सगळ्या कॅटेगरीतले जे आहेत ते आम्हाला पाहिजे होते आणि तशा महिला होत्या, कॅपेबल होत्या. एक महिला 10 जणांना जड पडणाऱ्या आहेत, तरी त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. तुम्हाला कुठं वाटतं का तुमचं तिकीट नाकारला म्हणून? काय तिकीट दिलं नाही म्हणून तुम्हाला कुठं असं वाटतं का? कोणत्या कारणामुळे नाकारलं असं तुम्हाला वाटतं? तो प्रश्न त्यांना विचारा की सक्षम नव्हती का दिव्या मराठे? म्हणजे 18 वर्षात तुम्ही ट्रेन नाही केलं का दिव्या मराठेला? भाजपने सक्षम नव्हती का? आणि जी महिलाला दिलं ती माझ्यापेक्षा सक्षम आहे का? सक्षम असेल तर मी लगेच उठते, मला काही राग नाही. आणि ह्याच जागेवर माझी मैत्रीण असते, माझ्यासोबत काम करणारी राहिली असती तर मला काही दुःख नव्हतं. किंवा युती झाली असती त्याच्यात माझं तिकीट मिळालं नसतं, तेही मला दुःख नव्हतं. कोणाला तिकीट दिलं नाही? कोण? अनिता मानकापे कोणतरी आहे, अनिताच ना, अनिता मानकापे, अनिता किशोर मानकापे. विरोध असा होतो की सांगितलं जातं की घराण्याशी युती ज्याचे लागे संबंध आहेत त्यांनाच तिकीट दिलं जातं. पण जे कार्यकर्ते 20-20 वर्षापासून आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नाही, नेहमीच आहे ना. पैसे घेऊन तिकीट दिले दादा त्यांनी. नाही, मी नेहमीच होतं हे, नेहमीच होतं हे. मग मी तुम्हाला काय सांगते, मागच्या वेळेसही डावललं, आताही डावललं. असं एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत का होतं? ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, खरंच विचारा. आमच्याकडनं तुम्ही प्रश्न विचारा त्यांना, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. माझ्या बाबतीत तरी द्यायला पाहिजे. प्रत्येकाचा प्रश्न आहे हा, माझ्या बाबतीत द्यायला पाहिजे. मी का कुठे कमी पडली तिकिटासाठी? हां, माझ्यापेक्षा सक्षम असेल, माझ्यापेक्षा अधिक शिकलेले असेल, माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल तर दिलं तर काहीच हरकत नाही. पण विचारा, हे फोटो लावलेले आहेत ना, त्यांना विचारा हे फोटोमधले कोणते नेते आहेत, नाव सांगून दाखवा. सर्वे केलाय म्हणता तुम्ही, मग सर्वेमध्ये बावनकुळे साहेबांनी सर्वे केलाय म्हणे, असं कराड साहेब मला बोलले. किशोर शितोळे बोलले सर्वेमध्ये तुमचं नाव आलं नाही. तुमची चर्चा झाली नाही का नेत्यांसोबत? मला बोललं गेलं. मी 5 दिवस मी प्रचार सुरू करायच्या अगोदर सावे साहेबांना भेटून आली. साहेब काय करायचं? शितोळे सरांना मेसेज केला, साहेब काय करायचं? लागा कामाला. कामाला लागायनंतर मग तुम्ही काय करणार? अपेक्षाच करणार ना. तुम्ही मला सांगायचं थांबा, तुम्ही थांबली असती. तुम्हाला पक्षाकडून काय अपेक्षा? पक्षाकडनं काय तिकीट द्यावं आमच्या.
सगळ्या महिलांना अपेक्षा आहे की जे कार्यकर्ते महिला त्यांना तिकीट मिळालं. काय तुमच्या अपेक्षा आहेत ते सांगा. आमच्या अपेक्षा अशा आहेत की आमच्या ज्या महिलांवरती अन्याय केलेला आहे किंवा ज्या महिला प्रभाग सुटलेले आहेत तिथे सुद्धा काही महिला नवीन आहेत किंवा त्या 4 ते 5 वर्षापूर्वी आलेल्या आहेत. आम्ही 20-20 वर्षाच्या महिला आहे, जिथे एकनिष्ठेने 20-20 वर्ष काम केलं जातं. अशा महिलांना डावलून जर नवीन आलेल्या महिलांना जर तुम्ही चान्स देत असाल तर आमचा तिथं विरोध आहे, आमचा तिथे निषेध आहे. आणि नवऱ्याच्या बायका या जागेवर सुद्धा आमच्या महिला असायला पाहिजे, तिथं सुद्धा आमचा निषेध आहे. आमचा पक्षाशी आमचा कुठलंही दुमत नाही आहे. हा सगळा खेळ आमच्या नेते मंडळींनी केलेला आहे. नेते मंडळींना याचा जबाब द्यावा लागेल. कोणत्या प्रभागात तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 22 मधून आरती गुटलकर. 20 वर्षापासून मी काम करते आणि गेल्या 1.5 महिन्यापासून माझा प्रचार चालू आहे. डोर टू डोर मी प्रचार केलेला आहे. पॉम्पलेट वाटले, लोकांची भेटीगाठी झाल्या, सगळं माझं नियोजन तयार होतं. केवळ 1 ते 1.5 तासापूर्वी माझं तिकीट कापलं गेलेलं आहे. आणि जी महिला पॉम्पलेट नाही, कुठे तिचं नाव नाही, प्रभागातले लोक तिला ओळखत सुद्धा नाही, अशा महिलेला त्यांनी दिलेलं आहे. मग हा अन्याय आमच्यावर का? मग आम्ही 20 वर्षापासून काम करतोय तर आमच्याकडून काम करून का घेतलं? आमचं म्हणणं काय, तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना? नाही द्यायचं होतं, हरकत नाही ना, पण आम्हाला तुम्ही आशेला लावायचं नाही ना. मी 1 दिवस आधी इवन सावे साहेबांना येऊन भेटली होती की साहेब माझं काय, मी रडली सुद्धा किशोर शितोळे आणि सावे साहेबांजवळ. मी रडली सुद्धा, दादा माझं अस्तित्व पणाला लागलेलं आहे, तर माझ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तर हे बोलले की नाही ताई, तुमचं नाव टॉपवर आहे म्हणे सर्वेमध्ये. आणि यांनी आम्हाला ऑलरेडीच आधी सांगितलं होतं की ज्याचं नाव सर्वेमध्ये असेल त्यांनाच आम्ही तिकीट देणार आहे. मग सर्वेमध्ये आमची नावं नाहीये, मग प्रभागात आमची चर्चा कशी काय? जर आमची चर्चा प्रभागात आहे तर तुमच्या सर्वेत नाव कुठे गेलं मग आमचं? आणि ज्यांना कोणी ओळखत नाही त्यांचे नाव सर्वेत आले कुठून तुमच्याकडे? दाखवा ना आम्हाला, सर्वे दाखवा. आणि जर मला असं म्हणायचंय की सर्वेचाच विषय आहे ना, चला आता आमच्या सोबत सगळे नेते आणि प्रत्येक प्रभागामध्ये आहे ना, प्रत्येक महिलेच्या बाबतीत जिनं काम केलंय तिचा सर्वे करा, प्रत्येक महिलाचा सर्वे करा. ज्या महिलेचं तिथं नाव येईल आता ऑन दी स्पॉट, चला ज्या महिलेचं नाव येईल त्याच महिलेला तुम्ही तिकीट द्या. आताही ते करू शकता तुम्ही. तिकीट दिलं त्यांचं नाव सुवर्णा तुपे या महिलेला गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत नाही, अशा महिलेला तुम्ही तिकीट दिलंय. आणि मी आरती गुटलकर, पूर्ण प्रभागामध्ये माझं नाव आहे. प्रभागामध्ये 1.5 महिन्यापासून मी पॉम्पलेट छापले, पॉम्पलेट वाटले, चर्चेत माझं नाव, सगळ्या पक्षामध्ये माझं नाव, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडी माझं नाव असताना यांनी जाणून बुजून फक्त आणि फक्त 2 कार्यकर्ते, 2 उमेदवार आता जे आहेत, थेटे, लक्ष्मण थेटे आणि अशोक दामले यांच्या म्हणण्यावरती माझं तिकीट कापले गेलेलं आहे. का? कारण राष्ट्रवादीमध्ये आमचाच एक कार्यकर्ता सुदाम साळुंके मराठा कॅन्डिडेट आहे आणि तो मराठ्यांचं मतदान खाईल पुंडलिक नगर या भागामध्ये, म्हणून त्यांनी माझं तिकीट हनुमान नगर या भागातली असल्यामुळे त्यांनी पुंडलिक नगर भागातली महिला दिली, कारण त्यांना तिकडचं मतदान मिळवायचं होतं. म्हणजे यांनी यांच्या स्वार्थापोटी माझं कष्ट, माझे पैसे, माझा वेळ, सगळं काही माझं वाया घातलेलं आहे. तर याचा त्यांना जबाब द्यावाच लागेल. आणि मी पण आज दिव्याताईसोबत उपोषणाला बसते आजपासून. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. पण तुम्ही आता आरोप केला होता की पैसे घेतले होते, याचं किती तथ्य? पैसे घेऊन तिकीट दिले असा तुम्ही म्हणाले. हो बरोबर आहे. मग काय, कॅन्डिडेट मध्ये जर काही जानच नाही तर तुम्ही दिलं कशामुळं? मग काहीतरी तुमचा स्वार्थ तुम्ही मिळवला ना. मला सांगा, माझ्यामध्ये जर सगळं काही आहे, मला लोक ओळखतात, मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे, एक व्यक्ती मला ओळखतो. आणि ज्या व्यक्तीला मी ओळखतच नाही अशा लोकांना तुम्ही तिकीट देता, पक्षाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. 100% नुकसान होणार आहे. मी लिहून देते, जर ते कॅन्डिडेट आलं तर मी तुम्हाला लिहून देते. हे शक्यच नाही, कारण ते पूर्ण पॅनल पडणार आहे. बरं, पक्षश्रेष्ठी आता तुमचं उपोषण सुरू आहे, त्यामुळे पक्षाच्या वतीनं तुमचं उपोषण सुटावं त्यासाठी काही प्रयत्न केले जातात? आम्हाला तिकीटं पाहिजेत आणि ते कुठल्याही प्रकारचा प्रयत्न ते करत नाहीत. ते उलट आम्हाला सांगतात की कारवाई होईल, असं होईल. ठीक आहे ना, आमच्यावर कारवाई करायची, बिंदास करा. काही भेट दिली का आतापर्यंत सकाळपासून पक्षाच्या वतीनं कोणी भेट दिली का उपोषण? तुम्हाला अनुराधाताई चव्हाण भेटले? हो, ताई आल्या होत्या, त्या माझ्या मैत्रिणीच आहे. त्यांनी आमची दखल घेतली आणि आल्या त्या भेटायला मला. ते म्हणे उपोषण सोडा दिव्याताई. पण मी म्हटलं ताई, तुम्ही मैत्रिणी, तुमचा मान ठेवते, पण मी उपोषण सोडू शकत नाही. पद वगैरे त्यांनी काय आश्वासन दिलं? नाही, मी पदासाठी बसलेली नाही आहे. मी पदासाठी बसलेली नाही आहे. आमची मागणी आहे, आम्हाला न्याय मिळावा. काय वाटतं तुम्हाला पक्षाबद्दल? माहीत नाही. बरं, तुमची भूमिका काय असेल? आता हे आलेच नाही पक्षाच्या वतीनं. नाही, आले होते. नाही, आले होते. किशोर शितोळे सर येऊन गेले, पण ते मैत्रीपूर्वक नाही बोलले. ते एकदम तुम्हाला दिलं होतं ना तिकीट, तुम्ही दादागिरी करायला आलेत का? तुम्ही बोलायला आलेत. कॅन्डिडेट कसा असा बोलायला आले तर तुम्ही आम्ही उपोषण करतोय, कालपासून काही खाल्लं पिल्लं नाही, आम्हाला हाऊस आहे का? 18 वर्ष काम करून ही वेळ यायची?
तुमचं पक्षाचा दोष आहे हा, म्हणून इथे ही वेळ आली कशी? आमचा दोष नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की अंतर्गत गोष्टी आहेत आणि ह्या काय आहेत मला उघड सांगा, मी लगेच मागे घेते. अंतर्गत काय गोष्टी आहेत? ती महिला काय आहे तुमची अंतर्गत, किंवा ते पुरुष काय आहे तुमचा अंतर्गत? आम्हाला उघड सांगा, मी माघार घेते, मी लगेच उठते. कशाचे अंतर्गत, कशाचे काही नाही. उगाच कोणाला आणून बसवायचं? नाही, काय अंतर्गत आहे ते आम्हालाही कळू द्या ना. आम्हाला आमचा म्हणणं आहे, आम्ही 20 वर्षापासून काम करतो ना, मग आमच्या बाबतीत काहीच अंतर्गत भावना उरला नाहीत का यांच्याकडे? 3-4 वर्षामध्ये आलेल्या बायकांबद्दल तुम्हाला अंतर्गत आहे काय? अंतर्गत सांगा ना. अध्यक्ष, शहर अध्यक्ष आहेत तुम्ही. तुम्ही कसं बोलायला पाहिजे? तुम्ही म्हणता 10,000 2010ला तिकीट दिलंय, हे बोलायचं तुम्ही? बोलायचं म्हणून बोलायचं. तुम्ही म्हटल्या बाईटमध्ये म्हटल्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलंय, म्हणजे ते माझा शब्द पकडून मला द्यायचा? अरे ती बाईला अभ्यास नाही, म्हणजे तुम्ही पक्षाचं शीट पाडणार आहेत ना, आणि शीट पाडलं की आमचं नाव घ्यायचं. शीट पाडलं तुम्ही असं. मागच्या वेळेस सेम तसंच झालं. अरे सक्षम महिला द्या, का नाही निवडून येणार? भारतीय जनता पार्टी नंबर 1 वर आहे. पण तुम्ही अशा लोकांना ज्यांना नमस्कार घालता येत नाही, त्यांना सांगावं लागतं नमस्कार घाला, त्यांना सही करता येत नाही, त्यांना लिहिताना 2 मिनिटं विचार करावा लागतो आपलं नाव लिहिताना. अशा महिलांना उभं करतात तर काय होणार आहे? पक्ष शीट पडणारच आहे. अशा ठिकाणी सक्षम महिला द्या ना, बरोबर सीट निवडून येऊ शकतात. पण हा सगळ्या महिलांवर अन्याय केलेला आहे पक्षाने. पक्षाला एकच मागणी आहे का सगळ्या महिलांना न्याय मिळणं गरजेचं आहे, त्यांना त्यांच्या विभागातनं तिकीट मिळणं गरजेचं आहे. ज्या महिलेला प्रभाग माहिती नाही, प्रभागची बॉर्डर माहिती नाही, कुठल्या एरियामधून प्रभाग सुटला, कुठल्या एरियाकडे गेला, कुठल्या भागामध्ये कोणता कॅन्डिडेट आहे किंवा कुठले विरोधी पक्षातले कोणते लोक आहेत, ह्यातला कुठलाही अभ्यास नाही. फक्त जय 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 म्हणलं म्हणजे पक्षाचं काम होत नसतं. आणि माझ्याकडे जवळपास 3 टर्मपासून विधानसभा लोकसभा बूथ प्रमुखाचं माझ्याकडे पद आहे. बूथ प्रमुख ही मी जबाबदारी 3 टर्मपासून निभावलेली आहे, त्यामुळे माझ्याकडे तो पूर्णपणे अभ्यास आहे. आणि ते तसं असताना सुद्धा यांनी माझं इलेक्शन माझं तिकीट नाकारलं आणि त्या महिलेला दिलेलं, तर त्याबद्दल प्रयत्न करावे, वरिष्ठांनी प्रयत्न करावे आमच्यासाठी. ताई आता प्रशासकीय सगळी झालेली आहे, वेळ निघून गेले, आता उपोषण करून काय उपयोग? मी करेल, बसेल मी उपोषणाला. त्यांच्या न्याय हक्कासाठी हक्कासाठी नाही बरोबर आहे ना. कमीत कमी एक महिला म्हणून तर सपोर्ट करू द्या. तुम्ही भेटायला सुद्धा येऊ नका मला प्लीज. मी सक्षम आहे, मी कोणी नाही, माझी वहिनी ही पण थोडा चालते. अहो काही तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही पेशंट आहे, तुम्ही एवढे आजारी आहेत, उठा ना ताई. हा ताई ऐका जरा, तुम्ही दिव्याताई ऐका तुम्ही. पार्टी माझी नाही, पार्टी इतरांची, माझी पार्टी नाही. मराठी मीडिया मला उपोषण रात्री का नाही आले हे नेते मंडळी? आता का आग्रह करतायत? नाही कशाला तुम्ही चिल्लर समजतात मला दिव्या मराठीला? चिल्लर समजतात तुम्ही मला? नाही तुम्हाला वाटलं बरं आहे 18 वर्षापासून अन्याय करते ही बाई सहन करत आलेली, सहन करते, काही बोलत नाही, काही आवाज उठत नाही. तुम्हाला उल्हासराव मी आहे नाही करायचा हेतू नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना बाहेर काढतात ना ते योग्य नाही. काय योग्य नाही? मी पदाधिकारी आहे, त्या माझ्या मैत्रिणी आहे, त्यांचा लढा मी देते आणि तुम्ही त्यांना हाकलताय. हे योग्य वाटतं का? नाही हे योग्य नाहीये. महिला सांभाळते, मला काही होत नाही, मला मी जे सलाईन लावीन आता मला त्रास होतोय, मी आता डॉक्टरला बोलवते. एक आयबी मागून घ्या. उल्हासराव कालपासून 4 वाजेपासून पाणी पिलेलं नाहीये. तुम्ही महिलांना बसतायत, मला सपोर्ट मला करायची गरज नाही. मीडिया बी नाही आला तरी चालेल, मी बसणार आहे. अरे दाजी तुम्ही आणा, मी पाचतो. नाही असं त्यांच्या हाताने पाहिजे नाही. अरे तुम्हाला तुमचा लढा चालू ठेवा ना तुम्ही. तुम्हाला कोण नाही म्हटलं? जीवाला सांभाळा. सांभाळते ना, जीवाला सांभाळा. जीवाला सांभाळूनच काम केलंय आतापर्यंत. भारतीय जनता पार्टीने खूप आजार दिलेले आहेत मला अल्सर झालेला आहे, अल्सर. भाई ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आपण जर तंदुरुस्त राहिलो तर बाकी सगळ्या गोष्टी करता येतील. नाही ते तिचा काय ग? तुमच्या एकटीचा लढा नाही हा, तुम्ही आमच्यासाठी लढा घेता. आम्ही तुम्हाला अरे 100% किती ते त्यांना धनंजय काय कुलकर्णी करायचं ते कालपासून करून त्या द्या, बायकांना आम्ही काय support सांगतायत? पोलीस येतील, मारतील. मारू द्या ना. अरे 18 केसेस जर तुम्ही पक्षासाठी घेतात तर एक केस माझ्या मैत्रिणीसाठी जेली तर मला काहीच फरक पडत नाही. बघू द्या आम्हाला. नाही 20 वर्षापासून काम केल्याचं काय फळ मिळतं बघू द्या ना आम्हाला.
तसंही काही दिलं नाही. परत एक अन्याय भारतीय जनता पार्टीचा, महिलांना बसू दिलं जात नाही माझ्याजवळ, आणि हा लढा मी महिलांचा, हा महिलांचा नाही. धनंजय कुलकर्णी कालपासून काढतोय असं कोणी महिलांना. म्हटलं का उल्हासराव? नाही ना. बसा ना, का बसा, का नाही बसायचं, बसा ना तुम्ही. अहो, त्याला कळून. हो मला त्रास डॉक्टर, होतोय. सहकार्य करायचंय तर बाकीच्या गोष्टी सहकार्य करा. मी तेच सांगू लागलो त्यांना. उद्या 10 मिनिटाचा त्रास हे आतापर्यंत होईल. त्रास सहन केला, 18 वर्ष तुम्ही पण त्रास सहन केले ना. जेव्हा मी यायची तुम्ही हाताने जेवण घ्यायचं ना. या, हाताने- कार्यक्रमाला पळायचं. कार्यक्रम म्हणलं की घरातले पैसे पेट्रोलला पळालो आम्ही. नाही कधी अपेक्षा नाही केली. काहीच अपेक्षा नाही केली कोणी आम्हाला, काही देईल म्हणून नाही, काय नाही, फक्त पक्ष पक्ष कमळ कमळ म्हणून. कमळ एक नंबर होतो, एक नंबरवरच राहणार आहे, पण पक्षाने आम्हाला डावलू नये, आमचा विचार करावा एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला आमची तिकीट मिळाले पाहिजे, आम्हाला आमचं फॉर्म भरता आला पाहिजे. पैसे खर्च केले, गल्ली बोळात फिरलो, प्रत्येक ठिकाणी फिरलो, प्रचार केला. संसार सांभाळून, लेकरं बाळ सगळं सांभाळून आम्ही हे कामं केले. जेव्हा बोलवलं तेव्हा आलो, जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा meeting केला, त्यांच्या असू जिथं द्या, म्हणलं तिथं आलो. मोर्चा असू द्या, नागपूर असो, मुंबई असो, कुठेही गेलो. सगळ्या आंदोलनामध्ये महिला पाहिजे होत्या, यांना आता का नकोय? मग त्यावेळेस त्यांच्या बायका कुठे गेल्या होत्या? कुठे गेल्या होत्या या बायका सगळ्या? हा, ज्या पदाधिकाऱ्यांना आज तुम्ही दिलेलं आहे त्या बायका, त्या पदाधिकारी तेव्हा कुठे होत्या? आंदोलन मोर्चा म्हणलं तर मागे बसतात या. त्यावेळेस त्या पुरुषांनी बोलवायचं होतं ना त्यांच्या बायकांना आंदोलनमध्ये, आम्हाला का बोलवलं प्रत्येक ठिकाणी? आता आमचं बरं, एक नाही, दोन नाही, 58 महिलांमधून मोजक्या 45 ते 50 महिलांना सुद्धा यांनी दिलेलं नाही नाही. दिलेलं. त्यांना त्यांच्या जवळच्या 5 कार्यकर्त्यांच्या ते लोकांच्या महिला पाहिजे. 7 ते 10 महिलांना दिलेलं आहे फक्त, बाकी सगळ्या पुरुषांच्या बायका आहे. आणि ज्या महिला दिल्यात ना त्यामध्ये